हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी काय करते तर आज आहे पिल्लूचा बड्डे, म्हणजेच की माझ्या बहिणीच्या मुलाचा, माझ्या भाचा. आणि हे होती आहे बघा इकडे बिर्याणी रेडी झालेली आहे, कारण की मी लेट आलेली आहे. आचारी आधीच आला होता, सो मग ही बिर्याणी झाली रेडी. आता चिकन नाही दिसणार तुम्हाला, तेच खालीच आहे. ते मला छेडछाड नाही करायची याला एवढी टेस्टी झाली होती बिर्याणी. आणि हे जे चिकन वगैरे खात नाहीत ना, त्यांच्यासाठी आलू बिर्याणी केली होती. तर ही दीदीने केली मग, कारण की त्या आचार्यांना जायचं होतं, तर मग आलू बिर्याणी दीदीने केली. एवढा भारी मसाला दिसतंय ना, हे लाल 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 लाल, लय छान. पण मला टेस्ट करायलाच भेटली नाही, कारण की मी तर बिर्याणीवरच तुटून पडले होते. तेवढी फार पण नाही खाल्ली बरं का म्हणजे ही आलू बिर्याणी भेटलीच नाही. ज्यांना खायची होती त्यांनीच खाऊन गेले. आणि हे टाकले मग तांदूळ त्याच्यावरती, आणि याला दम देऊन ठेवून दिलं. मग अशा प्रकारे ही आलू बिर्याणी झालेली आहे, दीदीने केलेली आहे. आणि पिल्लूचा बड्डे म्हणल्यावर तर काय मग मज्जाच मज्जा. मग दीदी बाहेर गेली ती मार्केटला सगळं कामावरून. मग मी तोपर्यंत रांगोळी काढून घेतली. ही मी काढली आहे. कशी वाटली रांगोळी? तर हे सगळे बसून बघत होते मला, आणि मी रांगोळी काढत होते. ते पिल्लूचे खेळण्याचे थोडेसे फार व्हिडिओ घेतले मी. एवढा खेळतो तो, त्याला खिलोनेच खिलोने. हे आमचे गौतम बुद्ध. आणि हे पिल्लूचं डेकोरेशन केलं दीदीनं आणि मी मिळून, दीदी आल्यानंतर. सेकंड बड्डे आहे पिल्लूचा. फर्स्ट बड्डे मग छान झाला एकदम, पण आम्ही व्हिडिओ फोटोज कुठे टाकले नाही काय फर्स्ट बड्डेला. आणि सेकंड बड्डेला थोडंसं फार केलं चांगलं. आणि बघा हे किती क्यूट गौतम बुद्ध येतं. आणि मम्मी दिवे वगैरे लावते. हे फुगे एवढे फुगवले आम्ही, अर्धे तर फुटूनच गेले फुगून. मज्जा आली पण फुगवायला. पिल्लू त्यातच खेळू लागला आमच्यासोबत. अरे मी जर काम करताना जर काय होत असेल ना, तर व्हिडिओ बनतच नाही. त्यामुळे ना मी जेव्हा काम करत नाही ना, तेव्हाच व्हिडिओ होतो असं आहे माझं. हे पिल्लूचे बाहुल्या ते मला एवढे आवडतात ना, मीच लय खेळते खिलोण्यांसोबत. आणि हे पिल्लू बघा, वंदना होत होती आमची, तर पिल्लू किती शांत बसलं आहे, किती क्यूट आहे. माय गॉड, मला दाखवतोय तो, इकडं कर, गौतम बुद्धाला, आंबेडकरांना दाखव. अशा प्रकारे मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला. आधी वंदना घेतात आमच्या याच्यामध्ये, आणि मगच शुभ कार्याला सुरुवात करतात. आणि हे मग त्याचे आरती होते इथे, ब्लेसिंग्स वगैरे देतो आम्ही सगळे त्याला. अशा प्रकारे सगळ्यांनी ओवाळणी केली त्याची, आणि मस्त कुंकू वगैरे लावलं. किती क्यूट बसले बघा. कोणचं लेकरू असं बसेल का? शांत मस्त असं हात जोडतो, सगळ्यांना नमस्कार करतो, जय भीम करतो मस्तपैकी. मग मम्मी आली, हे सगळे त्यांचे नणन वगैरे, आई, आजी, आजोबा सगळे होते. तिकडे माझा भाऊ, मामा बसलेला आहे पलंगावरती. हे बघा आजी माझी. आणि हे अशा प्रकारे डेकोरेशन. मग ते जेव्हापासून हार टाकायला सुरुवात केली दीदीने, की त्याचं झालं रडणं सुरू. इप्पी झालं रडायला सुरू. मग केक कटिंग तर करतच नव्हता. फर्स्ट बड्डेला एवढी छान कटिंग म्हणजे केलीच नाही. त्या बड्डेला पण रडला असतो. कटिंग करावं वाटत नाही त्याला, एकल्यात कटिंग करावं वाटते. एकल्यात केक आणून दिला आणि ते मस्त कट करतो. पण सगळा रश असला ना, सगळेजण असले ना, त्याला ना कटच करू वाटत नाही, रडतो तो सगळ्यांना बघून. आणि हे माझे भाऊजी आणि दीदी, आणि हे बघा रडकं माझं पिल्लू केक कटिंग करताना. झाली केक कटिंग. चला मग दीदी एवढी घाबरती, मग पटकनच घेऊन जाते. बजाले खूप रडायला होतो. हे माझ्या फ्रेंड्स आहेत, आणि माझी दीदी. अशा प्रकारे हे माझी भाऊजी, दीदी. आम्ही फोटो क्लिक केले मग बड्डे झाल्यानंतर. त्याच्यानंतर जेवायचा कसा कार्यक्रम झाला ते सगळं माझे मम्मी बाकीचे जणच पाहू लागले. हे लास्टवर माझे पप्पा डाय लावून आले बड्डेमध्ये खूप कॉमेडी करतात. आणि हे दीदीसोबत, पिल्लूसोबत काहीचे
मोमेंट खूप छान छान फोटो काढून घेतले आम्ही. डेकोरेशन कसं वाटलं पिल्लूचं केलेलं मला सांगा. आमचं क्यूट बेबी ये. मग त्याला गिफ्ट दिलं मम्मीने मी, फोटो फ्रेम त्याचे पूर्ण लहानपणापासून मोठे होणार. एक केक आणि मम्मीसोबतचे काय